तर बोला मंडळी. मंडळी, कल्पना करा, एक 12 वर्षाची निरागस मुलगी, जिचं आईच्या कुशीत झोपायचं वय आहे, शाळेतल्या होमवर्कची काळजी घ्यायचं वय आहे, बाहुल्यांशी खेळायचं वय आहे. पण मी जर सांगितलं की एवढ्याशा वयात 3 महिन्यामध्ये 200हून अधिक लोकांनी तिचं बालपण, तिचं अस्तित्व, तिचं आयुष्य तुडवलं, तर हो, हे कुठल्याही सिनेमाचा डायलॉग नाही. ही थरकाप उडवणारी वास्तवातील घडलेली घटना आहे. आणि पुढे जे तुम्ही ऐकणार आहात ते तुमच्या अंगावर काटा आणेल, रागाने रक्त उकळेल आणि एकच प्रश्न डोक्यात ठसठसू लागेल, यामध्ये या निरागस मुलीचा काय दोष? मंडळी, मुंबईच्या नालापोसार भागातील नायगाव, नेहमी सारखा संध्याकाळची वेळ, पण त्या दिवशी इथे शांतता नव्हती. गलीत पोलिसांच्या गाड्या थांबल्या होत्या. लाल निळ्या फ्लॅश लाईट्स अंधार चिरत होत्या. काही जण गोंधळून बघत होते, तर काहींच्या चेहऱ्यावर भीती होती. त्या गल्लीच्या शेवटी असलेल्या एका जुना ढासळलेल्या इमारतीसमोर पोलीस उतरले. दारावर जोरदार ठोका पडला, कुलूप तोडली गेली आणि आत जे दिसलं ते पाहून उभे असलेल्या प्रत्येकाचं हृदय थस्स झालं. एका छोट्याशा दमट खोलीत भिंतीच्या कोपऱ्यात गुंडाळून बसलेली एक 12 वर्षाची चिमुकली, डोळ्यामध्ये थरकाप, चेहऱ्यावर पिवळसर पांढुरका रंग, ओठावर कोरडी भीती, तिचे हात थंडगार, शरीर सीन झालेलं, जणू प्रत्येक श्वासासाठी लढत होते. पोलिसांनी तिच्या जवळ जाऊन हलकेच विचारलं, बाळा, तू ठीक आहेस ना? क्षणभर तिने डोळे वर केले आणि त्या डोळ्यात दिसलं वेदना, भीती, अविश्वास आणि अनंत एकाकीपणा. मंडळी, ती चिमुकली काहीच बोलत नव्हती, पण तिच्या थरथरणाऱ्या ओठांनी शेवटी काही शब्द उच्चारले. शब्द एवढे थंडगार की जणू त्या क्षणी हवेतला श्वासही गोठला होता. ती चिमुकली थरथर त्या शब्दांनी म्हणाली, 3 महिन्यात 200हून अधिक लोकांनी माझ्यासोबत वाईट केलं. हे ऐकून खोलीमध्ये क्षणभर मृत्यू समान शांतता पसरली. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. काहींच्या डोळ्यात पाणी आले, काहींच्या मुठी रागाने आवळल्या होत्या, तर काही जण फक्त शून्यात बघत राहिले. कारण हे फक्त वाक्य नव्हतं, हे तिचं तुटलेलं बालपण होतं, तिचं हरवलेलं, उद्ध्वस्त झालेलं आयुष्य होतं आणि त्या नराधमांच्या पापांची थेट साक्ष होती. आणि हो मंडळी, ही तीच वाक्य आहेत जी तिने समुपदेशनाच्या वेळी पुन्हा सांगितली होती. अगदी शांत आवाज, पण प्रत्येक शब्दामध्ये एक अशी वेदना दडली होती जी ऐकणाऱ्याच्या काळजात खोलवर घुसत होती. वाक्य ऐकल्यावर माणूस शांत बसू शकत नव्हता, कारण त्या वाक्यांच्या मागे आहे 3 महिने चाललेला नरक, ज्याची कल्पनाही आपल्या डोळ्यांनी करणं अवघड आहे. मंडळी, ही मुलगी बांगलादेशातील एका छोट्याशा गावातली, साधी, निरागस, स्वप्नांनी भरलेली, प्रत्येक सकाळी शाळेच्या पटांगणात मित्रमैत्रिणींना भेटणारी, सुट्टीमध्ये खेळणारी आणि संध्याकाळी आईच्या हातचं गरम गरम जेवण खाणारी. पण एके दिवशी तिच्या आयुष्यातला सगळा रंग उडून गेला. तिचा शाळेचा वार्षिक परीक्षेचा निकाल लागला. ती एकाच विषयामध्ये नापास झाली होती. लहान मनासाठी तो निकाल म्हणजे प्रचंड धक्का होता. पण त्याहून मोठी भीती होती आईबाबांचा राग, त्यांचे ओरडणे आणि कदाचित त्यांचा मार सुद्धा. आणि त्याच भीतीनं तिच्या डोक्यामध्ये एकच विचार फिरू लागला की इथून पळून गेलं तर सगळं ठीक होईल. आणि एका रात्री आईबाबा झोपलेले असताना तिनं काही कपडे, थोडेसे पैसे आणि हृदयात असलेली अनिश्चित भीती घेऊन घर सोडलं. तिला माहीत नव्हतं ती कुठे जाणार आहे किंवा कोण तिला भेटणार आहे. तिच्या लहान पावलांनी घरापासून दूर नेणारं प्रत्येक पाऊल तिला नरकाच्या जवळ नेत होतं. गावाबाहेरच्या रस्त्यावर तिला काही अनोळखी लोक भेटले. या चिमुकलीच्या चेहऱ्यावरची असहाय्यता पाहून त्यांनी तिला मदत करण्याचं आश्वासन दिलं. बाळा, काळजी करू नकोस, आम्ही तुला सुरक्षित ठिकाणी नेऊ, असे ते तिला म्हणाले. त्या शब्दांमध्ये विश्वासाचा भास होता, पण त्यांच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच होतं. जसं भुकलेल्या लांडग्यांनी शिकार पाहिल्यावर असतं ना, तसं. त्या मुलीने जराही विचार केला नाही आणि ती त्यांच्या मागे गेली. तिला अजूनही वाटत होतं की हे लोक तिच्यासाठी देवदूत आहे, पण तेच लोक तिच्यासाठी राक्षस ठरले. काही दिवसातच तिला बांगलादेशावरून सीमापार भारतात आणलं गेलं. ना पासपोर्ट, ना परवानगी, फक्त गुप्त रस्ते, अंधार आणि भीती. एकीकडे तिला वाटत होतं की आता ती सुरक्षित आहे, पण दुसरीकडे तिच्या भोवतीचं वातावरण अधिक भयानक होतं.
थोड्याच काळात तिच्या निरागस डोळ्यांना कळून चुकलं, ती मदतीच्या ठिकाणी नाही तर एका अशा ठिकाणी आली आहे जिथे माणुसकीला अजिबात किंमत नाही. आणि मग त्या नराधमाने तिचं बालपण, तिचं स्वप्न, तिची ओळख सगळं एका क्षणात हिरावून घेतलं. थेट नरकात व्यवसायाच्या अंधाऱ्यात दलदलीत ढकललं. तिला कळून चुकलं होतं, इथून बाहेर पडणं म्हणजे मृत्यूला हरवण्यासारखं आहे. पण ती अजून लढत राहिली. कदाचित देव तिला पुन्हा प्रकाश दाखवेल या आशेवर. मंडळी, आता तिला गुजरातमधील नायनाड या गजबजलेल्या शहरात नेण्यात आलं. पण तिच्यासाठी ते शहर म्हणजे स्वप्न नव्हतं, तर जिवंत नरक होता. एक बंद दार, 4 भिंती आणि आत ती एकटी, असहाय्य आणि भीतीने थरथरत. 3 महिने, हो सलग 3 महिने तिच्या डोळ्यांनी प्रकाश पाहिला नव्हता. तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलंच नाही. तिच्या आत्म्याला क्षणभरही शांतता मिळाली नाही. आणि याच काळात 200हून अधिक नराधमांनी तिच्या अस्तित्वाचा, तिच्या सन्मानाचा, तिच्या आयुष्याचा तुकडा तुकडा करून सोडला. प्रत्येक दिवस तिला नरक दाखवणारा एक नवा चेहरा असायचा. प्रत्येक रात्र तिच्या स्वप्नांचा गळा घोटणारी एक नवी सावली उभी राहायची. तिचा प्रत्येक श्वास वेदनेत बदललेला होता. तिचं प्रत्येक पाऊल जखमांनी भरलेलं होतं. ती रडली, ओरडली, दयेची याचना केली, पण त्या आवाजांनी फक्त त्या 4 भिंतीवर धडकून परत यावं हाच तिचा रोजचा अनुभव झाला. तिला वाचवायला कोणीच आलं नाही. जगाने डोळे मिटलेले होते आणि ती जिवंत असूनही 1000 वेळा मरत होती. एका मागे एक दिवस उलटत होते. एक दिवस एका वर्षाप्रमाणे वाटत होता. आणि अशातच 26 जुलैला एक्सोडस रोड इंडिया फाउंडेशन आणि हार्मनी फाउंडेशन या NGOच्या मदतीने मीरा भाईंदर आणि वसई विरार पोलिसांनी हा नरक फोडला. हे सेक्स रॉकेट चालवणाऱ्यांना अटक झाली. 10 जण तुरुंगात आहेत, पण 200 पैकी बाकीच्यांचं काय? आता पोलीस संपूर्ण नेटवर्क शोधतायत, पण या मुलीच्या जखमा त्या कधी भरतील का? हार्मोनी फाउंडेशनचे संस्थापक अब्राहम मथाई सांगतात की ही फक्त एक मुलगी नाही, आम्हाला प्रत्येक वेळी असे रेस्क्यू करताना अशा एकतरी मुली सापडते. एकट्या मुलीला लोक मदतीच्या नावाखाली फसवतात आणि तिचं आयुष्य उद्ध्वस्त करतात. मंडळी, ही गोष्ट सांगताना माझ्या गळ्यात शब्द अडकत आहे, कारण आपण या कथेचा शेवट, ती आता सुरक्षित आहे इथे करू शकतो, पण तिच्यासाठी हा शेवट नाही. तिच्यासाठी हे कायमचं मनातलं जखम आहे जे कधीच भरून निघणार नाही. रात्री झोपताना तिला अजूनही आवाज ऐकू येत असतील, दरवाजांच्या कुलपांचा, पावलांचा, राक्षसी हसण्यांचा. ही निरागस मुलगी आज जरी सुरक्षित असेल तरी तिच्या डोळ्यांमध्ये अजूनही त्या थरारक रात्री जिवंत आहे. तिच्या मनावर कोरलेल्या त्या जखमा कधीही भरून निघणार नाही. त्या भिंतीचा आवाज आजही तिच्या छातीत धडधडत असेल. आणि आपल्याला ही परिस्थिती विसरता येणार नाही, कारण उद्या ही परिस्थिती आपल्या बहिणीवर, मुलीवर किंवा आपल्या मैत्रिणीवर येऊ शकते. तेव्हा सावध राहा, सतर्क राहा. तुमच्या आसपास जर अशा संशयास्पद हालचाली दिसल्या असतील तर पुढे या, पोलिसांना कळवा, कारण तुमचा एक पाऊल कदाचित दुसऱ्याचं आयुष्य वाचवू शकेल. आणि ही घटना फक्त कहाणी म्हणून ठेवू नका, ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओला लाईक करा. तुमच्या या घटनेसंबंधी काही प्रतिक्रिया असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशा सत्य घटना ज्या तुमचं मन हिलावून टाकतील, डोळ्यात पाणी आणतील आणि तुम्हाला विचार करायला भाग पाडतील, त्या आम्ही तुमच्यापर्यंत सतत आणत राहू. जय महाराष्ट्र.